34 इंच छातीच्या मापाची इथं आपण कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग बघणार आहोत. बघा, ही पेपर कटिंग इतकी परफेक्ट आहे. ज्यावेळेस तुम्ही ही पेपर कटिंग ब्लाऊज पीसावरती मांडून ब्लाऊज पीस कट करतान आणि ब्लाऊज शिवतान त्यावेळेस ती तुम्हाला कुठंही कमी पडणार नाही. त्याचबरोबर कुठंही जास्तसुद्धा होणार नाही. अगदी व्यवस्थित परफेक्ट अशी ही पेपर कटिंग आहे. तर तुम्ही एकदा शिवून नक्की बघा. त्यासाठी हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा. तुम्ही अशा पद्धतीने पेपर कटिंग करायला नक्कीच शिकताल. तर नमस्कार, मी पूनम ब्लाऊज कटिंग इन मराठी या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर बघा, आज आपण 34 इंच छातीच्या मापाची कटोरी ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत. तर त्यासाठी सर्वात आधी आपण मापे समजून घेऊ. तर बघा, उंची जी आहे ती 13 इंच आहे, छातीचं माप 14 इंच आहे, कमर जी आहे ती 30 इंचाची आहे, पुढचा गळा जो आहे तो 6.5 इंचाचा आहे, मागचा गळा 9.5चा आहे, दंडघेर जो आहे तो 5 इंचाचा आहे आणि बाही उंची जी आहे ती 6 इंचाची आहे. तर बघा, या मापानुसार आता आपण कार्डशीट पेपर वरती मापे टाकणार आहोत. तर बघा, कोणत्या मापामध्ये किती वाढवायचं ते सुद्धा मी तुम्हाला इथं समजून सांगते. तर बघा, अशा पद्धतीचा इथं मी कार्डशीट पेपर घेतलेला आहे. जशी आपल्या अस्तरची घडी असते, ब्लाऊज पीसाची घडी असते, तशी इथं त्याची घडी घालून घेतलेली आहे. बंद बाजू मी माझ्या साईडला केलेली आहे, ओपन बाजू जी आहे ती समोरच्या बाजूला ठेवलेली आहे. बघा, या पद्धतीने आता इथे आपण सर्वात आधी मागील भागाची मार्किंग करणार आहोत. तर बघा, ब्लाऊजची उंची किती आहे? 13 इंच आहे. तयार ब्लाऊजची उंची 13 इंच आहे. त्यामध्ये आपल्याला 1 इंच शिलाई मार्जिन साठी घ्यायचं आहे. शोल्डर जोडण्यासाठी अर्धा इंच आणि खालच्या साईडने जोडण्यासाठी अर्धा इंच असं आपल्याला 1 इंच लागत असतं. तर 14 इंचावरती मी इथं उंचीचं मार्किंग करून घेते. बघा, दोन्ही साईडने उंचीचं मार्किंग करून घेतलेलं आहे. इथून आपल्याला टाकायचं आहे शोल्डर. बघा, शोल्डर आपलं किती असणार आहे? 34 इंच छातीचं माप आहे, 5.5 इंच आपण शोल्डर घेणार आहोत. इथं शोल्डरची लाईन जी आहे ती आखून घेतली बघा मी, आणि आता ही लाईन सरळ आखून घेऊ. बघा, या पद्धतीने त्याच्यानंतर बघा, इथं सुद्धा आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे, जेणेकरून आपली मुंड्याची जी लाईन आहे ती आपली सरळ राहील. बघा, आता इथं मुंड्याचं मार्किंग करून घेऊ. मुंडा उंची किती घ्यायची आहे? तर 5.5 इंच मुंडा उंची घ्यायची आहे. बघा, तर बरोबर 5.5 इंचावरती मी मार्किंग केलं. आता ती लाईन सुद्धा आपण बघा जोडून घेऊ या पद्धतीने. आता हे मुंड्या उंचीचं जिथं माप आलं तिथं आपण छातीचं माप टाकणार आहोत. तर बघा, 34 इंच हे छातीचं पूर्ण घेर आहे. तर त्याचा चौथा भाग केल्यानंतर तो होतो 8.5 इंच आणि आपल्याला इथं टाकायचं आहे 8.5 इंच. बघा, आणि त्याच्या पुढे आपली 1.5 इंच शिलाई मार्जिन राहणार आहे. कटोरी ब्लाऊज साठी आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. या पद्धतीने याचं छातीचं मार्किंग करून घेतलं. आता खालच्या साईडने बघा, कमरेचं माप किती आहे? 30 इंच. पूर्ण कमरेचा घेर 30 इंच आहे. तर 30 इंचाचा चौथा भाग किती होतो? तर 7.5 इंच होतो. बघा, तर त्यामध्ये 1 इंच घ्यायचा आहे टक्सचा. जो आपण कमरेला मागच्या साईडने टक्स मारतो तो इथं 1 इंच आपण वाढवून घेत असतो. तर 8.5 इंचावरती कमरेचं माप सुद्धा येतं आणि त्यापुढे आपली 1.5 इंच शिलाई मारली. आता ही जी लाईन आहे ती आपण सरळ आखून घेऊ. ही आतली जी लाईन आहे ती नाही आखली तरी चालते. बघा, त्याच्यानंतर आता इथून आपल्याला टाकायचं आहे बघा 1.5 इंच. मुंड्याला आकार देण्यासाठी किती घ्यायचा आहे? 1.5 इंच. आणि इथून मुंड्याचा आकार जो आहे तो आपण देऊन घेणार आहोत. बघा, या पद्धतीने पॉइंट काढायचे आहेत, टिपके द्यायचे आहेत आणि मुंड्याचा आकार गोल करून घ्यायचा आहे. हे बघा, या पद्धतीने इथं मुंड्याचा आकार मी देऊन घेतला.
आता आपल्याला टाकायची आहे गळा रुंदी. तर गळा रुंदी आपण किती टाकणार आहोत? 2.5 इंचावरती गळा रुंदी आपल्याला घ्यायची आहे. ज्यावेळेस 5.5 इंच शोल्डर असतो त्यावेळेस आपल्याला गळा रुंदी 2.5 इंच घ्यायची असते. ज्यावेळेस 5 इंच शोल्डर घेतो त्यावेळेस आपल्याला गळा रुंदी 2 इंच घ्यायची असते. आता इथून मागील गळ्याच्या उंचीचं माप टाकू बघा. म्हणजे मागील गळा आपण किती ठेवणार आहोत त्या उंचीचं माप इथं टाकायचं आहे. तर बघा 9.5 इंच इथं मी मागच्या गळ्याची उंची ठेवणार आहे. 9.5 इंचावरती मार्किंग केलं आणि तिथून बघा या पद्धतीने 3 इंचावरती खालच्या साईडने गळा रुंदीचं मार्किंग करून घेतलं. आता ही जी लाईन आहे ती आपल्याला अशा पद्धतीने सरळ जोडून घ्यायची आहे बघा. हे बघा या पद्धतीने आणि इथून गोलाकार तयार करून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने. याच्यानंतर आता आपल्याला टाकायचं आहे इथं बघा कमरेचा टक्स. तर काय करायचं आहे, ह्या 8.5 इंचावरती आपण जे कमरेचं माप टाकलेलं आहे शिलाई मार्जिन सोडून द्यायचे आहे. आणि हे जे कमरेचं माप आहे 8.5 इंच ते टेपने धरायचं आहे बरोबर 8.5 इंच. आणि टेप अशा पद्धतीने दुमडून घ्यायचं आहे बघा. आणि इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. हे झालं आपलं टक्सचं मार्किंग. आता टक्सची उंची किती ठेवायची आहे, तर या गळ्याच्या खाली आपल्या टक्सची उंची आली पाहिजे अशा पद्धतीने ठेवायची आहे. तर इथे 4 इंचावरती मार्किंग करून घेतलं बघा टक्सच्या उंचीचं. आपल्या आता हा टक्स आपण 1 इंचाचा ठेवणार आहोत. तर या साईडने 1/2 इंचाचं मार्किंग करायचं आणि या साईडने 1/2 इंचाचं. हे बघा या पद्धतीने. आणि ही लाईन आता आपण टक्सची जोडून घेऊ बघा. या पद्धतीने. आता हे झालं आपलं मागील भागाचं पूर्ण मार्किंग. आता हे आपण कट करून काढणार आहोत बघा हा मागील भाग. आणि त्याच्याबरोबर पुढचा भाग सुद्धा आपला कट करून निघणार आहे. फक्त त्याच्यावरती पुढच्या भागाची मार्किंग करायची राहतील आपली. आता हे कट करून घेऊ बघा. घर बसल्या शिवण क्लास करा याचा आज आपला 24वा दिवस आहे. आणि आज आपण बघत आहोत 34 इंच छातीच्या मापाची कटोरी ब्लाऊजची फुल पेपर कटिंग. हे बघा या पद्धतीने हा मागील भाग आपला निघला. याच्या बरोबर आपला हा पुढचा भाग सुद्धा निघलेला आहे. आणि आता आपण हे कटिंग करून घेऊ म्हणजे आपल्याला पुढच्या भागाचं मार्किंग करायला एक पार्ट मिळेल बघा. हे बघा या पद्धतीने. आता हा मागील पार्ट जो आहे तो साईडला ठेवायचा आहे. आणि याच्यावरती बघा आपण आता मापे टाकणार आहोत. तर बघा सर्वात आधी आपण शोल्डरचं माप टाकून घेऊ. बरोबर आहे का शोल्डर आपलं बघून घेऊ. तर शोल्डर बरोबर आहे. इथून आता आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं आहे 5.5-6 इंचावरती. हे बघा इथे येत आहे मुंड्याचं माप. आता ही लाईन आखून घेऊ बघा आपण. हे बघा या पद्धतीने. आता इथं मुंड्याचं मार्किंग सर्वात आधी आपण करून घेऊ 1 इंचावरती. मागचा मुंडा 1.5 इंचावरती ठेवलेला आहे आणि पुढचा मुंडा जो आहे तो 1 इंचावरती. म्हणजे दोन्ही मुंड्यामधलं अंतर जे आहे ते आपलं राहणार आहे 1/2 इंचाचं. आता इथं बघा आपली जी शिलाई मार्जिन आहे ती आपल्याला इथं काढून घ्यायची आहे बघा. दोन्ही साईडने शिलाई मार्जिनचं मार्किंग करून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने शिलाई मार्जिन 1.5 इंच आपलं काढून घेतलं. आता इथं आपण गळा रुंदी टाकून घेऊ. तर 2.5 इंच आपली गळा रुंदी आहे ती टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर इथून आपल्याला 6.5 इंच पुढच्या गळ्याचं माप टाकायचं आहे बघा. इथं आलं आणि इथून गळा रुंदी टाकायची आहे. हे बघा 1.5 इंच ते 2.5 इंच गळा रुंदी ठेवायची आहे.
ज्यांना फॅन्सी ब्लाऊज लागतो त्यांच्यासाठी तुम्ही गळारुंदी खालच्या साईडने वाढवू शकता. हे बघा या पद्धतीने हा चौकोन तयार करून घेतला आणि इथं आता गोलाकार देऊन घ्यायचा आहे. हे बघा या पद्धतीने. तर इथं आता आपलं मुंड्याचं माप झालं, पुढच्या गळ्याचं माप झालं. आता आपण क्रॉस पट्टी टाकून घेऊ बघा. तर बघा क्रॉस पट्टीचं उंचीचं मार्किंग करायचं आहे आपल्याला 2.5 इंचावरती. हे बघा या पद्धतीने 2.5 इंचावरती मार्किंग करायचं. या साईडने सुद्धा 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. आणि बघा ही लाईन आता आपल्याला सरळ आखून घ्यायची आहे बघा या पद्धतीने. आता कटोरीच्या बाजूने हे आपल्याला क्रॉस पट्टी वर घ्यायची असते बघा. तर किती घ्यायची ते 1 इंच घ्यायची आणि इथून अशा पद्धतीने आपल्याला क्रॉस पट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे बघा. तर या पद्धतीने क्रॉस पट्टीचा आकार दिल्यानंतर बघा जवळजवळ 3.5 इंचावरती हा क्रॉस पट्टीचा आपल्याला आकार द्यायचा आहे. त्याच्यानंतर आता हे क्रॉस पट्टी झाली आपली. आता कटोरीच्या बाजूचा पार्ट. कटोरीच्या बाजूचा पार्ट आपल्याला 34 इंच छातीच्या मापानुसार किती घ्यायचा. तर बघा कटोरीच्या बाजूचा पार्ट जो आहे तो आपण छातीच्या मापानुसार घेत असतो. तर 3 इंच घेणार आहोत बघा. इथं आपण या पद्धतीने 3 इंचावरती आपण कटोरीच्या बाजूचा पार्ट जो आहे तो घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथून टाकायचं आहे बघा आपल्याला कटोरीच्या बाजूच्या पार्ट साठी 2.5 इंचावरती मार्किंग. शोल्डर पासून खाली घ्यायचं आहे बघा 5 इंचावरती. हे बघा इथं येत आहे 5 इंच. आणि आता आपल्याला इथं कटोरीचा आकार तयार करून घ्यायचा आहे. म्हणजेच कटोरीच्या बाजूचा पार्ट सुद्धा निघल आणि कटोरी सुद्धा निघल बघा. हे बघा या पद्धतीने इथं कटोरीचा आकार आपण देऊन घेतला. हे बघा या पद्धतीने. आता हे पूर्ण माप आपलं टाकून झालं. आता हे कटिंग करून घेऊ बघा आपण. आणि नंतर आता कटोरी वाढवून घ्यायची आहे आपल्याला. कटोरी वाढवायची आहे. तर बघा सर्वात आधी हे कटिंग करून घेऊ. सर्वात आधी आपण ही क्रॉसपट्टी जी आहे ती वेगळी करून घेऊ. तर बघा इथं क्रॉसपट्टी वेगळी झाली. तर हे बघा मुंड्याचं जे अंतर आहे ते वेगळं करून घ्यायचं आहे. मागील मुंडा आणि पुढील मुंड्यामधलं अंतर जे आहे ते अर्धा इंचच आपलं राहिलं पाहिजे. पुढचा गळा कट करून घेतला आणि आता तर बघा ही कटोरी आपण वाढवून घेणार आहोत. त्याआधी आपण हे समजून घेऊ. तर बघा हा ज्यावेळेस आपण अस्तरवरती मांडू हा पार्ट त्यावेळेस आपल्याला या साईडने कटोरी जॉईन करण्यासाठी अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर क्रॉस पट्टी बघा ज्यावेळेस अस्तरवरती आपण क्रॉस पट्टी मांडू त्यावेळेस क्रॉस पट्टी खालच्या साईडने आपल्याला 1/2 इंच वाढवून घ्यायची आहे. म्हणजे 1/2 इंच या साईडला शिलाई मार्जिन आणि 1/2 इंच ह्या साईडला शिलाई मार्जिन यासाठी 1/2 इंच वाढवून घ्यायचं आहे बघा. त्याच्यानंतर आता आपण ही कटोरी जी आहे ती वाढवून घेऊ. तर बघा या पद्धतीने ही कटोरी मांडायची आहे. आणि आहे अशी आपल्याला ती आखून घ्यायची आहे बघा. मांडल्यानंतर ही आहे अशी आखून घ्यायची आहे. हे बघा तुम्हाला आखून दाखवते मी. हे बघा या पद्धतीने आहे अशी कटोरी आपण आखून घेतली. त्याच्यानंतर आता या साईडने बघा आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे. या साईडने शिलाई मार्जिन साठी बघा या पद्धतीने जेवढं तुम्हाला शिलाई मार्जिन लागेल तेवढं वाढवायचं आहे. अर्धा इंच 1/2 इंच या साईडने सुद्धा हुकायसाठी वाढवून घ्यायचं आहे बघा.
आता हे वाढवून घेतलं आपण. त्याच्यानंतर बघा या साईडने आपल्याला किती वाढवायचं आहे, तर 1.25 इंच एवढं वाढवायचं आहे. 34 इंच छातीचं माप आहे. 1.25 इंच आपण कटोरी वाढवण्यासाठी घेणार आहे. या साईडने 1.25 इंच घेतलं. आता या साईडने सुद्धा आपल्याला 1.25 इंच घ्यायचं आहे. पण 1.25 इंच घेण्याआधी आपल्याला या साईडने कटोरी अर्धा इंच वर घ्यायची आहे बघा. आणि या साईडने सुद्धा 1.25 इंच टाकायचं आहे या पद्धतीने. आता ही लाईन जी आहे ती सरळ आखून घेऊ. त्याच्यानंतर या साईडने बघा आपल्याला हा आकार तयार करून घ्यायचा आहे. या पद्धतीने टिपके देत देत आकार तयार करायचा आहे. आणि नंतर हा फुल आकार आपण या पद्धतीने डार्क करून घेऊ. तर जास्त असं पसरवून सुद्धा घ्यायचं नाही, अशा पद्धतीने घ्यायचं आहे. आता त्याच्यानंतर ही कटोरी आपण मोजून घेऊ. तर बघा 8.25 इंचाची ही कटोरी झालेली आहे. त्याच्यानंतर आता ही सरळ लाईन आखून घेऊ बघा आपण या पद्धतीने. त्याच्यानंतर आता 8.25 इंच ही कटोरी वाढीव कटोरी आपली तयार झाली. त्याचा मध्य काढून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने. अशा पद्धतीने मध्य काढून घ्यायचं आहे बघा. आणि आता याच्या खाली, या कटोरीच्या खाली आपल्याला 1 इंच ही कटोरी वाढवून घ्यायची आहे बघा या पद्धतीने. वाढवली आणि आता हे तिरकं जॉईंट करून घेऊ बघा. हे बघा या पद्धतीने. आणि या साईडने सुद्धा हे बघा अशा पद्धतीने. तर बघा ही आपली वाढीव कटोरी तयार झाली. आता इथं आपल्याला 2.5 इंचाचा टक्स टाकायचा आहे. म्हणजे टक्सची उंची जी आहे ती आपली 2.5 इंचाची राहणार आहे बघा कटोरीच्या टक्सची. आणि आडवं बघा, आडवा टक्स किती घ्यायचा आहे, या साईडने 1.5 इंच आणि या साईडने 1.5 इंच या पद्धतीने. आणि हे तिरकं जॉईन करून घ्यायचं आहे बघा. तर ही इथं कटोरी आपली पूर्ण तयार झाली. हे बघा 34 इंच छातीच्या मापाची ही जी कटोरी आहे ती पूर्ण आपली तयार झालेली आहे. आणि हे आता आपल्याला कट करून काढायची आहे बघा. तर बघा इथे ही आपली वाढीव कटोरी तयार झालेली आहे. अशा पद्धतीने आपण इथं वाढवून घेतलेली आहे. आता आपण बाही कटिंग बघणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने इथे मी कार्डशीट पेपर घेतलेला आहे. बंद बाजू जी आहे ती मी माझ्या साईडला ठेवलेली आहे. या साईडला आपला दंड घेर राहणार आहे आणि या साईडला जे आपण ब्लाउजला जोडतो ती मुंड्याची साईड राहणार आहे. तर सर्वात आधी आपल्याला टाकायची आहे बाही उंची. तर बघा तयार बाही उंची आहे 6 इंच. त्यामध्ये आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे, कारण हा बिना अस्तरच्या ब्लाउजची बाही मी तुम्हाला इथं दाखवत आहे. तर 2 इंच मी एक्स्ट्रा घेतलं म्हणजे 8 इंच झालं बघा. या साईडने सुद्धा 8 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. आणि ही लाईन जी आहे ती सरळ आखून घ्यायची. आता बघा इथं आपल्याला टाकायची आहे बाही घडी. बाही घडी आपण किती घेणार, 8 इंचाची आपण बाही घडी घेणार आहोत. जेवढं छातीचं माप तेवढं बाही घडी आपली असणार आहे. बघा दोन्ही साईडने 8.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आणि ही जी लाईन आहे ती सरळ मी आखून घेतली बघा या पद्धतीने. आता या लाईन मधूनच आपलं 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन आतल्या बाजूने राहणार आहे बघा. इथून मार्किंग करून घेतलं दोन्ही साईडने. आणि आता
ही लाईन सुद्धा सरळ आखून घ्यायची. आता याच्यावरती इथं टाकायचे आपल्याला कॅफाईट. तर बघा 2.25 इंच आपण कॅफाईट घेणार आहोत आणि या बंद बाजूने आपल्याला करायचं आहे 1.25 इंचावरती मार्किंग. त्याच्यानंतर ही तिरकं जॉईन करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने. आणि आता हे तिरकं जॉईन केल्यानंतर या पद्धतीने टेपने आपल्याला टेप दुमडून मध्ये काढून घ्यायचा बघा इथं. त्याच्यानंतर इथून 1/2 इंचावरती वर मार्किंग करायचं आणि हे मार्किंग जे आहे ते आपल्याला सरळ इथं जॉईन करून घ्यायचं आहे. आता इथून बघा बाहीचा गोल आकार देऊन घ्यायचा आहे. हे बघा या पद्धतीने बाहेरील जो आकार असतो आपला तो इथं मी देऊन घेतला. आता आपल्याला बाहीचा आतील आकार द्यायचा आहे. तर बघा आतील आकार देण्यासाठी काय करायचं आहे, इथून 1 इंचावरती सरळ मार्किंग करून घ्यायचं आहे 1 ते 1.25 इंचावरती. त्याच्यानंतर हा पॉइंट आणि हा पॉइंट जो आहे त्याचा मध्ये काढून घ्यायचा आहे. 3.25 इंच आहे बघा हा पॉइंट. आणि इथं मध्ये काढल्यानंतर तिथून आपल्याला 3 रेषा बघा 1 2 3 रेषा एवढं मार्किंग करायचं आहे. त्याच्यानंतर इथून 2 रेषा एवढं मार्किंग करायचं आहे. त्यानंतर बघा हा पॉइंट आणि हा पॉइंट जो आहे तो या पद्धतीने आपल्याला दुमडून टेपने मध्ये काढायचा आहे त्याचा. आणि इथून 1 पॉइंट एवढं खालच्या साईडने मार्किंग करायचं आहे. आता इथं हे पॉइंट फक्त आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. तर तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने. बघा इथं इथून इथं इथून इथं आणि इथून हे बघा या पद्धतीने. अशा पद्धतीने इथं आपल्याला बाहीचा आकार तयार करून घ्यायचा आहे. तर बघा या साईडला थोडस तिरकं घ्यायचं आहे बघा या पद्धतीने. आता दंडघेर टाकू. तर दंडघेर आहे 5 इंच आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. ही लाईन सुद्धा बघा इथं जोडून घ्यायची आहे. तर बघा खालच्या साईडने बिना अस्तरची बाही आहे ना ही, तर खालच्या साईडने 1.5 इंचावरती इथं मार्किंग करायचं आहे. आणि इथून हे बघा अशा पद्धतीने तिरकं घ्यायचं आहे. कारण खालच्या साईडने आपल्याला ही बिना अस्तरची बाही असल्यानंतर दुमडण्यासाठी लागत असत. तर बघा पूर्ण मार्किंग झालं. आता इथं आपलं बाहीचं हे आपण कटिंग करून घेऊ. हे बघा या पद्धतीने. आणि हा आता बाहीचा आतील आकार सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपला बाहीचा आकार सुद्धा तयार झाला. हे बघा ही कटोरी, हा मागील पार्ट, हा कटोरीच्या बाजूचा पार्ट आणि ही क्रॉस पट्टी. तर पूर्ण इथं मार्किंग मी तुम्हाला दाखवलेलं आहे 34 इंच छातीच्या ब्लाऊजचं. तर बघा हे आपण सर्व वहीमध्ये लिहून घेत असतो कारण आपला क्लास चालू आहे. घर बसल्या शिवण क्लास करा हा क्लास चालू आहे. त्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण माहिती वहीमध्ये लिहून देत असते. कशा पद्धतीने आपण मापे टाकली ती आणि कोणत्या मापानुसार कसा आपण पेपर कटिंग केली ती. तर बघा उंची जी आहे ती 13 इंच घेतली. त्यामध्ये प्लस आपण 1 इंच घेतला आणि 14 इंचावरती उंचीचं मार्किंग केलं. छातीचं माप 34 इंच, त्याचा भागाकार करून चौथा भाग काढला बघा आणि तो झाला 8.5 इंच. त्यामध्ये आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतली आणि 10 इंचावरती छातीची घडी टाकली. तर बघा कंबर जी आहे ती 30 इंच, त्याचा चौथा भाग केला तो आला 7.5 इंच. त्यामध्ये 1 इंच प्लस केला टक्सचा
परत 1.5 इंच शिलाई मार्जिनचं प्लस केलं आणि 10 इंचावरती कमरेचं माप टाकलं. पुढचा गळा 6.5 इंच घेतला, मागचा गळा 9.5 इंच घेतला, दंडगेर 5 इंचाचं, बाही उंची जी आहे ती 6 इंचाची. आता कटोरीच्या बाजूचा पार्ट जो आहे तो आपण किती घेतला तर 3 इंचाचा घेतला बघा. कटोरीच्या बाजूचा पार्ट म्हणजे हा, हे बघा, हे माप जे आहे ते कटोरीच्या बाजूचं माप आहे बघा. त्यानंतर कटोरी वाढवण्यासाठी किती घेतला आपण 1.25 इंच घेतलं बघा. त्यानंतर कॅफाईट किती घेतली आपण 2.25 इंच घेतली बघा कॅफाईट. वाढीव कटोरी आपली कितीची तयार झाली तर 8.25 इंचाची तयार झाली बघा. गळा रुंदी किती घेतली आपण 2.5 इंचाची गळा रुंदी घेतली. तर बघा, या पद्धतीने आपण वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे. तुम्ही सुद्धा घ्यायचं आहे. ज्यावेळेस तुमच्याकडे अशा मापाचा ब्लाऊज येईल त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने पेपर कटिंग करून घेता. त्यासाठी अशा पद्धतीने बघा मापे लिहून घ्यायचे आहेत. तर बघा, व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद.